सगळ्यांना नमस्कार. माझं नाव रजत जमदाडे. मी बारामतीचा आहे. मुळात जे मला ओळखतात त्या लोकांना माहिती असेल की मी नुकतीच एक नवीन गाडी घेतलेली आहे. गाडीचं नाव आहे टाटा पंच EV. ही मी गेल्या 2 आठवड्यापूर्वी घेतलेली गाडी आहे. आणि व्हिडिओज करायचं कारण असं की बऱ्याच मराठी माणसांना EVबद्दल खूप प्रश्न आहेत, कन्फ्युजन आहेत. तर त्या जवळपास जेवढे प्रश्न असतील, जेवढे कन्फ्युजन असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी एखादा गाईड म्हणून एखादा व्हिडिओ करायचा असेल तर तो प्रयत्न माझा राहील. आणि मराठी कंटेंट मराठी माणसासाठी जरा कमी आहे, त्याच्यामुळं त्याबद्दल पण प्रॉपर मातृभाषेत सांगितलं माणसाने तर बरं होईल असं मला वाटलं, म्हणून मी हे व्हिडिओ करणार आहे. तर बेसिकली गाडी घ्यायचा एखाद्याने निर्णय घेतला तर त्याच्याकडं ऑप्शन्स बरेच असतात. पेट्रोल असतो, डिझेल असतो, CNG असतो, हायब्रिड गाड्या आहेत, EV आहे. तर त्यातली त्यात प्रत्येकाची आवड निवड, चॉईस किंवा विचार त्याच्यावर माणूस गाडी घ्यायचं ठरवतो. बेसिकली मी EV घ्यायचा विचार असा केला कारण पेट्रोलचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, E20मुळं जुन्या गाड्यांचं काय नुकसान होतंय नाही होतंय तो नंतरचा वादाचा विषय आहे. पण मला तरी बेसिकली टू व्हीलर मी वापरत होतो E20 नसणारी, म्हणजे BS4 मॉडेल असणारी युनिकॉर्न वापरायचो मी. पण माझं ॲज अ MR असल्यामुळे माझं रोजचं रनिंग चांगलं आहे, 50-60 किलोमीटर बेसिकली होतंच. पण मी एवढ्यात काय ऑब्झर्व केलं की आपण एखादी, म्हणजे तुम्ही पण अनुभवलं असेल मे बी, किंवा ज्यांनी अनुभवलं त्यांनी सांगा कमेंट सेक्शनमध्ये, की आपण जेव्हा रेस करतो गाडी किंवा कुठल्याही हायवेवर आपण ट्रक ओव्हरटेक करत असतो तेव्हा गाडी अचानकच ग्रिप सोडते किंवा अचानकच ॲक्सलरेशन कमी होतं. त्या त्या सिच्युएशनला तुमची आसपासच्या गाड्यांना ती माहिती नसतं, त्याच्यामुळे तो रिस्क फॅक्टर बनतो. त्याच्यामुळे ते मे बी कार्बोरेटरला काही इश्यूज होत असतील किंवा E20मुळं जे कॉम्पिटेबल नाहीत गाड्या त्यांना पण प्रॉब्लेम येत असेल, तो काही का असं ना. पण मग सेफ्टीचा इश्यू राहतोच. आणि रोजच्या जीवनात जर तुमचं गाडीचं महत्त्व जास्त असेल किंवा टू व्हीलरवर रनिंग जास्त असेल तर टू व्हीलरपेक्षा फोर व्हीलर हा ऑलवेज बेटर चॉईस असणार आहे. सो त्यावेळेस मी ठरवलं की एक गाडी घ्यायचीच आहे. तर माझ्याकडे ऑप्शन्स डिझेल, CNG आणि EV होता. डिझेलचं कसं झालं आहे, डिझेलच्या गाड्यांचं फ्युचर ॲज सच गव्हर्नमेंटने डिसाईड केलेलं आहे. म्हणजे साधारणपणे आता जे डिझेल्स गाड्या चालू आहेत त्यांची लाईफ 10 इयर्स नंतर किंवा 10 वर्षानंतर, आत्ता गाडीच्या लाईफप्रमाणे जर बघितलं तर 10 वर्षानंतर डिझेलचा सिनारिओ काहीतरी वेगळाच असेल. त्यामुळे गाडी परवडेल नाही परवडेल त्यापेक्षा गाडी किती दिवस चालेल ह्याच्यावर बरंच प्रश्नचिन्ह होतं. पेट्रोल तर ऑफकोर्स परवडणारच नव्हतं, कारण रोजचं रनिंग जर 60 असेल आणि 4 चाकी घेऊन समजा मी एकटाच जरी गेलो तरी मला ते माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे तर मला परवडणारच नव्हतं. राहिला ऑप्शन CNGचा. तर CNGचा विषय असा आहे की सगळीकडे पंप्स, CNG पंप्स सगळीकडे आता अवेलेबल झालेत. गाडी घ्यायला पण काय हरकत नाही आहे, गाडी कॉस्टिंग पण मापात जाते. सो CNG हा कन्सिडरेबल पॉईंट होता मला. आणि बऱ्याच गाड्यांचा आता CNG अंडर बॉडी आले त्याच्यामुळे बूट स्पेस पण बराच राहतोय. तर CNG एक ऑप्शन होता आणि दुसरा म्हणजे EV एक ऑप्शन होता. EV हा ऑप्शन फार इंटरेस्टिंग वाटला मला, कारण घरी सोलार सेटअप आहे माझा 5 किलोवॅटचा. अँड चार्जिंग पर्सेंटेज वर्सेस रनिंग जर रेशो बघितला तर आता बऱ्यापैकी सेकंड थर्ड जनरेशन EVजमध्ये आपण आलेलो आहे. सुरुवातीला कसं होतं, गाड्या EVमध्ये भरपूर होत्या पण चार्जिंग स्टेशन, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तसा नव्हता. प्लस गाडीच्या बॅटरी रेंज पण तेवढ्या लॉंग रेंजच्या नव्हत्या गाड्या आधी. आता बऱ्यापैकी 200, 250, 300, 350, 450पर्यंत रेंज देऊ शकतात गाड्या. सो EVचा हा ऑप्शन ऑफकोर्स CNGमध्ये फिक्स्ड होतं की एकतर वॅगनार किंवा CNG पंच किंवा CNG नेक्सॉन, हे 3 ऑप्शन तर मी सॉर्ट आऊट करूनच ठेवले होते. पण आमच्या एका मित्राकडे CNG नेक्सॉन आहेच आहे, पण गाडीचं इंजिन खूप पॉवरफुल असल्यामुळे CNG नेक्सॉन ॲज सच एवढा परफॉर्मन्स, इफेक्टिव्हनेस दाखवत नाही. परफॉर्मन्स दाखवते पण तुमचे पैसे वाचवेलच असं नाही. राहिला विषय नेक्सॉन पंचचा. तर CNG पंचमध्ये एक एक्झाम्पल म्हणजे
पंच पंच CNG मी एक ऑप्शन ठेवला होता आणि वॅगनार CNG एक ऑप्शन ठेवला होता. वॅगनार CNG एक मित्राकडे आहे आमच्या, तर ती गाडी बेस्ट आहे, म्हणजे त्यात वाद नाही. फक्त सिक्युरिटी किंवा सेफ्टीचा इश्यू बघितला तर मारुती अजून पण थोडंसं वॅगनारच्या बाबतीत मागं पडलं आहे. बाकीच्या नवीन गाड्या त्यांनी ऑफकोर्स चांगल्याच काढल्यात, पण वॅगनार गाडी क्लास आहे, म्हणजे नो डाऊट. गाडीची हाईट, गाडीचा परफॉर्मन्स मस्त आहे, पण सेफ्टीच्या बाबतीत थोडासा इश्यू येतो. सो वॅगनार आधी पण घरी एक वॅगनार होती खूप वर्षापूर्वी, पण मग परत वॅगनारकडे नको वळायला असं म्हणून घरचे म्हणते की दुसरं ऑप्शन चेक करू. सो मला एका मित्राने सजेस्ट केलं की पंच EV नवीन आलेली आहे. आय गेस 2026च्या स्टार्टिंगलाच, पहिल्याच क्वार्टरमध्ये, पहिल्या 3 महिन्यातच त्यांनी काढली होती गाडी. तर त्यांनी साधारण 30 किलोवॅट आणि 40 किलोवॅट बॅटरी पॅकमध्ये लॉन्च केली होती. आता टाटाचा जर सेटअप बघितला आपण, तर टाटाच्या इनिशियल्समध्ये आपण टियागो बघतो. टियागोचा बॅटरी पॅक 25च्या आसपास, 25 ते 28च्या किंवा 30च्या आसपास असेल, मला जास्त माहिती नाही. नंतर येतो पंच आधी 30 किलोवॅटपर्यंतच द्यायचं आणि 35 किलोवॅट लॉंग रेंजला कधीतरी होती एका काळी. आणि नंतर येतो नेक्सॉन 45 किलोवॅट आवर्स आणि 50 किलोवॅट आवर्समध्ये, त्याची पण जास्त माहिती नाही आहे. तर 40 किलोवॅट आवर्स बॅटरी बॅकमध्ये पंच त्यांनी काढली होती. आणि नेक्सॉन एक ऑप्शन होतं. पण नेक्सॉनचं कसं होतं, शेप मुळात ओव्हलियन शेप असल्यामुळे थोडेसे हाईटला इश्यू यायचा, हेडरूमचा थोडासा इश्यू यायचा. आणि नेक्सॉन काहींना खूप आवडते, नो डाऊट, म्हणजे छान आहे डिझाईन, पण मला बेसिकली नेक्सॉनचा शेप नव्हता आवडत. सो मी पंच EVसाठी बघितलं. पंच EVचं ज्या वेळेस ठरवलं की पंच EVच घ्यायची, त्यावेळेस मी पहिलं हे केलं की आपण टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघूया किंवा आधी जाऊन बघूया कसं आहे, काय सेटिंग अरेंजमेंट. तर मी गेल्या सेल्स पर्सनला एकच सांगितलं की मला गिमिक फीचर्स काहीच नको आहेत गाडीला. 360 कॅमेरा नको आहे, वायरलेस चार्जिंग नको आहे, पुश बटन स्टार्ट नको आहे, कीलेस एंट्री नको आहे. फक्त बेसिक काय, मल्टीमीडिया, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि रेंज, हे 4 प्रायोरिटी हे होते माझे पॉईंट्स होते. तर त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये सांगितलं की तुम्ही डोळे झाकून पंच EVचा स्मार्ट प्लस 40 व्हेरियंट घ्या. 40 किलोवॅट बॅटरी पॅक पण येतोय, प्लस तुम्ही सांगितलेल्या फीचर्समध्ये सगळंच येतं. आता सध्या जर बघितलं तुम्ही, तर त्या स्मार्ट प्लस 40 व्हेरियंटमध्येच बसलेलो आहे मी. आता माझी हाईट मुळात 6'3" आहे आणि साधारण साईडनी बघितलं तर एवढी हेडरूम राहते, म्हणजे इनफ आहे. दिस मच हेडरूम इज इनफ फॉर मी. आणि स्पेस जरी बघितली तरी भरपूर स्पेस आहे, मागे पण पुढे पण. आणि इन्फोटेनमेंट सिस्टम किंवा अँड्रॉइड ऑटो जरी बघितलं तरी क्लास डिस्प्ले दिलेला आहे. आणि सेटअप पण मस्तच आहे, म्हणजे असं कुठेही प्रश्नचिन्ह उभं राहील असं काही वाटत नाही मला. त्यात गाडीत बसून बघितलं मी, त्यांच्याकडे लकीली गोडाऊनमध्ये एक स्मार्ट प्लस 40 व्हेरियंट होता. सगळ्यात आधी टेस्ट ड्राईव्ह घ्यायच्या आधी मी गाडीत बसून बघितलं. गाडीत बसून कसं बघितलं, आधी मी बसलो, सीट अरेंज केले ड्रायव्हर सीट्सचे, अँड स्टेअरिंग ॲडजस्ट केलं. स्टेअरिंग ॲडजस्ट करून मला किती कम्फर्टेबल वाटतं, मी समजा लॉंग रूटला जरी असेल तरी मला किती कम्फर्टेबल वाटतं तेच चेक केलं. प्लस ते ड्रायव्हर सीट न चेंज करता मी बॅक सीटला बसलो, म्हणजे माझ्या एवढा हाईटवाला माणूस पुढे चालत असेल तर मागं मीच बसेल एवढी जागा राहते का, ते चेक केलं. तर सरप्रायझिंगली त्याला स्पेस बरेच होतं, म्हणजे मी मागं बसल्यानंतर मला साधारण 2-3 बोटांनी एवढी जागा राहत होती. तो डिसेंट स्पेस मिळाला मला. गाडीची हाईट पण चांगली वाटली, ग्राउंड क्लिअरन्स मुळात चांगला आहे. 40 किलोवॅट आवर्स बॅटरी पॅक आहे. साधारण कंपनीने रेंज 450 दिलेली आहे, पण रिअल लाईफ रेंज 300+ आहे. आणि त्यामुळे पंच EV हा ॲप्रोप्रिएट मला ऑप्शन सापडला. सो मी पंच EVकडे स्मार्ट प्लस 40 व्हेरियंटकडे जास्त हे केलं. थोडा प्रश्न वाटला की आपण खूपच मोठा डिसिजन घेतोय असं तसं, पण ऑफकोर्स मित्रांनी धीर दिला. मित्र म्हटले असेही कुठेतरी आपण गाडीला इन्व्हेस्ट करणारच आहे,
प्लस घरी सोलार सेटअप आहेच आहे, तर पैसे थोडेफार वाचतीलच आपले. अँड त्यातली त्यात गाडीची सेफ्टी पण चांगली आहे, परफॉर्मन्स चांगला आहे. रेस केलं म्हणजे रेंजच्या बाबतीत पण काही एन्झायटी इश्यूज नसणार आहे. सो बेटर ऑप्शन असेल की हाच. सो लगेचच बुकिंग अमाऊंट भरले. आता खरा सीन सुरू होतो. ज्यांनी टाटा ईव्हीजकडे वळणार आहेत किंवा टाटा ईव्हीज घ्यायचा विचार करत आहे, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे. इथून पुढे तुमच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. सो टाटा पंच ईव्ही किंवा कोणतीही व्हेरियंट, म्हणजे माझा स्मार्ट प्लस 40 असेलच असं नाही. स्मार्ट प्लस 30 एक आहे, स्मार्ट 30, पण त्याला जास्त वेटिंग नाही आहे. स्मार्ट प्लस 40ला जास्त वेटिंग पिरियड आहे. सो मी बुक केली होती 20 मेला आणि मला सांगण्यात आलं की साधारण 2 महिने वेटिंग पिरियड आहे, पण आम्ही 1.5 महिन्यात द्यायचा प्रयत्न करतो गाडी. आता यात सेल्स पर्सनचा काही संबंध नाही किंवा काय त्याचा दोष नाही की असं सांगितलं ना असं झालं नाही. पण त्यांना जसं कम्युनिकेशन आलं तसं त्यांनी कम्युनिकेट केलं. आणि ह्याच्या आधी पण, माझ्या बुकिंगच्या आधी पण गाड्या तशा 1-1.5 महिन्यात आल्या होत्या, त्यात काही हे नव्हतं. पण झालं असं की गाडीचा बॅटरी पॅक प्लस गाडीचं परफॉर्मन्स प्लस गाडीचे फीचर्स बघून गाडीला थोडासा डिमांड वाढला. आणि बरेच जणांनी यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे बघायला सुरुवात केलेली. सो त्यांना असं लक्षात आलं की गाडीचं खरंच दमदार गाडी आहे, परफॉर्मन्स पण चांगला आहे. तर सगळ्यांनीच बऱ्यापैकी सगळीकडेच बुकिंग फास्ट सुरू झाल्या. आणि E20च्या कॉम्पॅटेबिलिटीमुळं माणसांनी ईव्हीकडे जास्तच भर घातला होता, म्हणजे खूपच माणसं ईव्हीकडे वळायला लागले होते. सो माझं वेटिंग पिरियड 2 महिन्याच्या वेटिंग पिरियडचा साधारण 2 महिने उलटून गेले होते, तरी पण गाडी मिळत नव्हती. अर्थात वरून कम्युनिकेशन तसं काही येत नव्हतं, ते सिस्टमचा दोष आहे, त्यात काय कोणच काही करू शकत नाही. पण कंटिन्युअस फॉलोअपमध्ये राहिलो होतो. जो सेल्स पर्सन आहे त्याला पण कंटिन्युअस फोन असायचे, रोज फोन असायचे. तिथल्या त्यांचे मॅनेजर जे असेल ते पण लूपमध्ये कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये असायचे. प्लस 2 महिन्यानंतर मी काय केलं होतं की मला खूपच कन्सर्निंग वाटायला लागलं की अजून कसं काय गाडी मिळत नाही आपली. सो मी कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट केला होता. कस्टमर केअरकडून कॉन्टॅक्ट नंबर घेऊन कॉन्टॅक्ट केला, त्यांना मेल टाकला होता. मेलचा मी स्क्रीनशॉट ॲड करेल थोड्या वेळात. तर त्या मेलमधून पुढं फॉरवर्ड होत गेलं. मग त्या मेलला रिप्लाय दिला, त्यांचा रिप्लाय आला की असं असं आहे, वी आर इन कंटिन्युअस कनेक्शन कॉन्टॅक्टिंग द कन्सर्न टीम. त्यांनी तसं कळवलं सगळं की थोडा डिले होतोय पण तुम्हाला मिळून जाईल गाडी वगैरे वगैरे. पण ॲक्च्युअल डेट किती किंवा ॲक्च्युअल टाईम किती किंवा याच डेटला मिळणार आहे असं कोणालाच माहिती नाही आहे. वरून प्रोडक्शन पण आता टाटाकडे कसं झालं आहे, नेक्सॉन, पंच, टियागो, नंतर हॅरियर, सियारा, त्यात त्यांनी मध्येच सियाराचं पण लॉन्चिंग केलं, टियागोचं पण नवीन फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केलं. सो प्रोडक्शन हाऊस एकच आहे, पण गाड्या बनायच्या खूप आहेत. म्हणजे नेक्सॉन्समध्ये पण मला वाटतं 6-7 व्हेरियंट्स आहेत, ते मॅन्युफॅक्चर व्हायला, त्याचे लॉट्स निघायला, पंचचे वेगळे वेगळे व्हेरियंट्स निघायला किंवा हॅरियरचे वेगळे व्हेरियंट्स निघायला, एका वेळेस एकच कोणतरी बॅच बाहेर पडते. सो डिमांड वर्सेस सप्लाय जर ग्राफ बघितला तर तो कुठंच मॅच होत नाही. समजा गाड्या बुक होत आहेत 50 पण प्रोड्यूस होत आहेत 5च, मग ते डिस्ट्रीब्युशनला पण थोडंसं अवघड होतं. आणि आय गेस गुजरात आणि PCMCला पिंपरी चिंचवडला प्लांट आहे, तिथेच फक्त ईव्ही मॅन्युफॅक्चर होतात ऑल इंडियाच्या. प्लस आता नेक्स्ट पंच त्यांनी नेपाळ मार्केटला पण लॉन्च केली, तिचं पण प्रोडक्शन तिथेच आहे. सो टाटाच्या प्लांट्सला प्रोडक्शन लोड भरपूर आहे. सो त्याला डिले होणं साहजिकच आहे, तुम्ही त्यात काहीच हे करू शकत नाही. म्हणजे एक जण तर म्हटलं तुम्ही बुक करा गाडी, तुमची बुकिंग रिसिट्स सांभाळून ठेवा आणि विसरून जा तुम्ही गाडी बुक केली. तुम्हाला कॉल येईल तेव्हा समजायची की तुमची गाडी आली. सो कंटिन्युअस लूपमध्ये राहिला तर तुम्हाला अपडेट येत राहतील, तुम्ही थोडंसं विचारत राहा, बोलत राहा, कॉन्टॅक्टमध्ये राहा, मग तुम्हाला गाडी मिळते नाही असं नाही. सो मी कंटिन्युअस लूपमध्ये राहिलो, कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये राहिलो. एक पॉईंटला त्यांनी गाडी दिलेलीच आहे ऑफकोर्स. आता बसलो आहे गाडीत म्हणजे ऑफकोर्स. सो हा सगळा सीन तुम्ही लक्षात ठेवून गाडी बुक करा. समजा तुम्ही प्लॅन करणार असाल दिवाळीचा वगैरे, तर
त्यानुसार बुक करा तुम्ही. साधारण मी तर म्हणजे 4 महिने वेटिंग पिरियड आहे असंच समजून चला, 4 ते 5 महिने, त्यानुसारच तुम्ही बुकिंग करा. म्हणजे तुम्हाला ते सीमलेस वाटेल, किंवा तुम्हाला असं असं वाटणार नाही की मी ही डेडलाईन ठेवली होती आणि या गाडीला या तारखेला गाडी आलीच नाही, असं व्हायला नको. सो त्याबद्दल सगळं तुम्हाला आता सांगितलं. अजून माझे या चॅनलवर बरेच व्हिडिओ येणार आहेत, बुकिंग संदर्भातले, किंवा बुकिंग कसं कराल, लोन्स कसं कराल, लोन कुठं कराल, इन्शुरन्स कसं घ्याल, या संदर्भातले अजून मी व्हिडिओ काढणार आहे. तो तुम्ही लाईक करायला आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकनला पण क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे जरी व्हिडिओज आले ते तुम्हाला अपडेट येत राहतील. ऑफकोर्स मी व्हिडिओ टाकणार तर आहेच. गाडीच्या परफॉर्मन्स बाबतीत जर बोलायचं झालं तर गाडी डोळे झाकून घेण्यासारखी गाडी आहे अजून तरी. फिंगर्स क्रॉस्ड, काय सांगता येत नाही. आता सध्या तुम्हाला जर दाखवायचं झालं तर 55% बॅटरी आहे, 140 किलोमीटर जाऊन गेलेली आत्तापर्यंत, आणि अजून 202 किलोमीटर जाऊ शकते. आता मी बसलोय एका जागेवरच बसलोय, अर्धा तास झालं, AC चालू आहे कंटिन्युअस. आणि परफॉर्मन्स तसा हे जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही तर 340 किलोमीटर जाईल अजून. हे कसं 340 दाखवलंय तिथपर्यंत जाऊ शकते. हाच पॅटर्न जर कंटिन्यू ठेवला, मी समजा मी एका जागेवर 1 तासभर जर थांबलो गाडीत AC वगैरे चालू ठेवून, तर थोडासा परफॉर्मन्सला वेळ होईल. सो तुम्ही कनेक्टेड राहा आणि चॅनलला हे करून ठेवा. मी लवकरच व्हिडिओ अजून टाकत राहील. सो भेटूया. थँक्यू.